खर्च भरपूर आहे, परंतु यांना बोलून काय फरक पडणार? विधानसभेत प्रस्ताव चालू असताना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संताप व्यक्त केलाय। मंत्रालयात 110 सचिवांना सरकार वेतन देतं, त्यातील 4 सचिवही सभागृहात उपस्थित राहू शकत नाही का, असा संतप्त सवाल राहुल नार्वेकरांनी उपस्थित केला। अध्यक्षांच्या निर्देशानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सभागृहात उपस्थित झाले। सभागृह पुन्हा चालू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्री तिथे गेल्याची माहिती सभागृहात दिली। तेव्हा राहुल नार्वेकरांनी सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचं नाही असं स्पष्ट केलं। तर अध्यक्षांच्या सूचनांचं पालन करण्याची काळजी घेणार असल्याचं आश्वासन चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं। यावेळी वडेट्टीवार आणि भुजबळांनीही भाष्य केलं। विधिमंडळाची गरिमा राखणं हे केवळ विरोधी पक्षातील आमदार किंवा सत्तारूढ पक्षातले आमदार नव्हे, तर ही जबाबदारी शासनाची पण आहे, कार्यकारी मंडळाची पण आहे। आणि जर का 4 आणि 5 वेळा एका अधिवेशनात सांगून जर अधिकारी उपस्थित राहणार नसतील, तर मला वाटतं अधिवेशन भरवण्यात पण काय अर्थ नाहीये। जर एक अतिरिक्त मुख्य सचिव किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी लेवलचा अधिकारी या सभागृहात बसू शकत नसेल, तर मला वाटतं शासनाला बराचसा विचार करायची गरज आहे। हे यापुढे घडायला नाही पाहिजे। मुख्य सचिवांना बोलवण्यापर्यंतची वेळ यायला नाही पाहिजे। शासनाने याची जबाबदारी आणि खबरदारी त्वरित घ्यावी। अध्यक्ष महोदय, आम्ही जबाबदारी घेतो आणि खबरदारी घेतो। यानंतर असा प्रकार सभागृहात होणार नाही याची काळजी सरकार घेईल। आपण दिलेले निर्देश हे काटेकोरपणे पालन झाले पाहिजेत, तर पालन केलं गेलं पाहिजे। नाहीतर आपण आपल्या अध्यक्षतेखाली सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक घ्या, माझी विनंती आहे आपल्याला, आणि तिथे एक असं ठरवा की जर आपल्या आदेशाचं पालन होत असेल, आमच्या अवमानापेक्षा त्या खुर्चीचा आणि महाराष्ट्राचा अवमान आहे असं आम्ही समजतो। अध्यक्ष महोदय, सन्मान्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जो मुद्दा मांडला, इथूनही काही सदस्य आमचे मंत्री त्याबद्दल त्यांनी सुद्धा बोलले आणि तुम्ही सुद्धा त्या संदर्भामध्ये अधिक कडक असे निर्देश दिले। मला असं वाटतं की मी अधिक याच्याबद्दल बोलणार नाही, परंतु आपण निर्देश दिल्यानंतर ही सगळी मुख्य सचिवांपासून सगळे आलेले आहेत, आपल्या आज्ञेचे त्यांनी पालन केलेलं आहे। तर लक्षवेधी पुढे ढकलल्यानं आणि अध्यक्षांनी सांगून सुद्धा पावसामुळे जीवितहानी झाल्याबाबतची अल्पकालीन चर्चा पुढे ढकलल्यानं विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। भाजप आमदार अमित साटम आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यात भर सभागृहात वाद झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्र कर्नाटक सीमा